मला वाटतंय आज हे जीवन खरंच धन्यतेला झालेलं आहे. का बरं? कारण की आपलं कर्म करत असताना, भक्ती करत असताना, संसारामध्ये जीवन जगत असताना आज हे परिपूर्ण अवस्थेला अगदी या शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेवलेलं आहे. आणि आपल्या आयुष्याचे जवळजवळ 60 वर्ष नोकरी करून, ड्युटी करून आणि त्याच्यामधून जसा वेळ भेटेल तसा आपला परमार्थ असेल, कुंदरची वारी असेल, भंडारा डोंगरची वारी असेल, आमच्या भंडारा डोंगर दिंडीसाठी खूप मोठं योगदान आहे, संप्रदायासाठी मोठं योगदान आहे. आणि हे कशामुळे घडलं तर हे फक्त एकच की परमार्थाचा वारसा घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि काहीतरी आपण समाजाला देत राहिलं पाहिजे. एकरंदीकरांचे वाक्य बघा फार, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. काय घेतलं पाहिजे? वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, संतामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आळ घ्यावी, परलेशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण